अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिने आणि 13 दिवसांनंतर पृथ्वीवर परतले. पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरलं. अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर भारतात येण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींनी सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहून दिलं भारत भेटीचं आमंत्रण. नागपुरात हिंसाचार घडलेल्या भागांमध्ये महसूल विभागाच्या 5 पथकांकडून पंचनामा. नुकसान भरपाई देण्यासंदर्भातला निर्णय शासन घेईल, अधिकाऱ्यांची माहिती. नागपूर हिंसाचारानंतर पोलिसांचा शहरातील विविध भागांमध्ये रूट मार्च. नागरिकांना शिस्त आणि शासनाचं पालन करण्याचं रूट मार्चद्वारे आवाहन. नागरिकांच्या पाठीशी असल्याचाही दिला विश्वास. नागपूरच्या जखमी डीसीपींना मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन. डीसीपी निकेतन कदम यांनी फडणवीसांकडून विचारपूस. लवकर बरे व्हा, फडणवीसांच्या शुभेच्छा. नागपूरमध्ये झालेल्या दगडफेकीत वाहतूक पोलीस उपायुक्त अर्चित चांडक गंभीर जखमी. दुखापत झाल्यानंतर देखील कर्तव्य बजावल्यामुळे पायातील गुडघ्याचं लिगामेंट फाटलं. अर्चित चांडक यांनी सांगितली आपबीती. नागपूरच्या हंसापुरी भागात झालेल्या जाळपोळीत खोब्रागडे कुटुंबियांच्या 3 दुचाकी जळून खाक. ठराविक समुदायाच्या घरांना ठरवून लक्ष्य केल्याचा खोब्रागडे कुटुंबियांचा आरोप. कालचा राडा हा बाहेरून आलेल्या लोकांनी केला. स्थानिक व्यापारी साजिद यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी घेतला औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेचा आढावा. जिल्हाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक विजयकुमार राठोडही उपस्थित. जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना सूचना. चिथावणीखोर वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची मंत्री नितेश राणेंना तंबी. पुढील काही दिवस शांत रहा, फडणवीसांचे नितेश राणेंना आदेश. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्यांच्या यादीत असल्याने फडणवीसांनी तंबी दिली नाही. तंबीच्या प्रश्नावर नितेश राणेंनी केलं स्पष्ट. चूक केली नसल्याला माफी मागण्याची गरज नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं स्पष्ट. देवेंद्र फडणवीसांच्या कारभाराच्या पद्धतीबद्दल बोलत असल्याचं सपकाळांचं स्पष्टीकरण. औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण. उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप. कबर उखडून टाका, कुणी थांबवलंय, ठाकरेंचा सवाल. आम्ही शागिर्द औरंग्याचे, आम्हा काय स्वराज्याचे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर व्यंगचित्रातून शिवसेनेची विरोधी पक्षावर टीका. तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्लीत पंतप्रधान मोदींसमोर लोटांगण घातलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेत गौप्यस्फोट. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना भर चौकात फटके द्या. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्याची गरज काय, ठाकरेंचा संतप्त सवाल. नरहरी झिरवाळांशी विधान भवन परिसरात भेट होतात जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात. अन्न आणि प्रशासन विभागात काय सुरू आहे हे चांगलं माहिती आहे, पण गरीब आदिवासी मंत्री आहे म्हणून काहीही बोलत नाही. आव्हाडांचा झिरवाळांना टोला. विधिमंडळ परिसरात नाना पटोले, अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात रंगल्या गप्पा. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. महाराष्ट्राचे सांस्कृतिक भवन आणि वस्तू संग्रहालय मुंबईत होणार. वांद्रे कुर्ला संकुलात 3.5 एकराहून अधिक जागेवर भव्य वास्तू उभी राहणार. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा. मुंबईतील अनधिकृत बांधकामाप्रकरणी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती. अधिकारी दोषी आढळल्यास तात्काळ निलंबन केलं जाणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत घोषणा. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेची अनेक कामं विकासकांमुळे रखडतायत. ही कामं पूर्ण वेळेत न करणाऱ्या विकासकांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल. मंत्री शंभूराज देसाईंची विधान परिषदेमध्ये माहिती. कोकण किनारपट्टीवरील सर्व विद्युत लाईन भूमिगत करण्याचं काम सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती. वादळात लाईटचे पोल कोसळून विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं घेतला निर्णय. यासाठी 5,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित.
मुंबईचं सगळं सौंदर्य खराब करून टाकलं, सर्व स्कायवॉक काढून टाका, छगन भुजबळांची मागणी. मुंबईत स्कायवॉक तयार करू नका अशी मागणी केली होती, मात्र नको तिथे स्कायवॉक तयार केले, भुजबळांची माहिती. पुणे ते कोल्हापूर दरम्यानचे सर्व टोल नाके बंद करा, करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरकेंची सरकारकडे मागणी. पुणे ते कोल्हापूर रस्त्याचं काम सुरू असताना टोल का घेतला जातो, चंद्रदीप नरकेंचा सवाल. भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी. ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाचं कंत्राट नियमबाह्य पद्धतीने दिलं, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा शिंदेंवर अप्रत्यक्ष आरोप. परिवहन विभागातील भ्रष्टाचार प्रताप सरनाईकांनी थांबवावा, आमदार किशोर जोरगेवारांची सभागृहात लक्षवेधी मांडत मागणी. तर लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल, प्रताप सरनाईकांचं प्रत्युत्तर. नाशिकच्या साधुग्राममध्ये जे आखाडे तयार केले जाणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या जागा आहेत, त्या जमिनी सरकारने मोबदला देऊन घेतल्या पाहिजेत, छगन भुजबळांची मागणी. एवढं मोठं बजेट पण नाशिकच्या कुंभमेळ्याला एकही रुपया दिला नाही, सरकार उदासीन, जयंत पाटलांचा सरकारवर आरोप. कर्नाटकातील छत्रपती शहाजीराजांच्या समाधीसाठी पैसे देण्याचीही केली मागणी. मुंबईसह राज्यभरात झोपडपट्ट्यांच्या बदल्यात फुकटात घरं देणं योग्य नाही, मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला ठणकावलं. कम्युनिटी होम उभारण्याबाबत गांभीर्यानं विचार करण्याची प्रशासनाला सूचना. कणकवलीतील मुनरावळे धरणग्रस्तांना विशेष आर्थिक पॅकेजचं वाटप होणार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचे निर्देश. प्रकल्पग्रस्तांना स्वेच्छा पुनर्वसन अनुदान देखील मिळणार. मुंबई मनपाची निवडणूक ऑक्टोबर नंतरच होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणूक आयोगाची बैठक, कोर्टाच्या निकालानंतर देखील पालिकेला आढावा आणि तयारीसाठी 100 दिवस लागणार असल्याची माहिती. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला. सरकारी वकील आणि फिर्यादीचे वकील यांची विनंती न्यायालयानं केली मान्य. माणिकराव कोकाटेंना तुर्तास दिलासा, नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. सर्व प्रतिवादींना नोटीस जारी करत प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब. मनसेची नवी रचना तयार, पक्षात होणार नवे फेरबदल. 23 मार्चला पक्षाची नवी रचना समोर येणार, मनसेच्या बैठकीत निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फ्रंटल सेल राज्यप्रमुख आणि कार्याध्यक्षांची बैठक. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार. भाजपकडून तृतीयपंथीय सेल बनवण्यात येणार. आज भाजपकडून काही महत्त्वाचे पक्षप्रवेश देखील पार पडणार. गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनवट असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये. रत्नागिरी आणि संभाजीनगरमधील ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार पक्षाचे अनेक पदाधिकारीही भाजपमध्ये. भाजप प्रवेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून सगळ्यांचं स्वागत. ठाकरेंच्या शिवसेनेचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासह मुंबईतील 3 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांसंदर्भात इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यामुळे तेल्हारमध्ये तणाव. पोस्ट टाकणाऱ्याला वंचित कार्यकर्ते आणि आंबेडकरांच्या चाहत्यांनी केली मारहाण. पोलिसांनी मध्यस्थी करत तरुणाला घेतलं ताब्यात. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार. कृष्णा आंधळे सापडणं अतिशय गरजेचं, त्यांच्याकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता, धनंजय देशमुखांचं वक्तव्य. देशमुख कुटुंबाच्या घरांचं शिवसैनिकांकडून भूमिपूजन. पुढील 3 ते 4 महिन्यात शिंदेंच्या संकल्पनेतील देशमुख कुटुंबाचं घर उभारणार. सरपंच संतोष देशमुख हत्यानंतर देशमुख कुटुंबियांना पक्कं घर देण्याचा शब्द शिवसेनेने दिला होता. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मोठा धक्का. दिल्लीच्या एका न्यायालयाने नवीन साक्षीदाराची विनंती फेटाळली. लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेना यांच्या विरोधातील मानहानीचा खटला 24 वर्षांपासून प्रलंबित.
2024 मध्ये राज्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, वर्धा आणि अमरावतीमध्ये 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. मदत आणि पुनर्वसन विभागाचं विधान परिषदेत तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर. सर्वात जास्त आत्महत्या अमरावती विभागात. ठाणे जिल्हा परिषदेचा 108 कोटी 93 लाखांचा अर्थसंकल्प सादर. लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक कारभाराला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देत अर्थसंकल्प सादर. ठाणे ग्रामीण भागातील लोकांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्प. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची माहिती. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरण. जावेद आझमला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. बँक घोटाळ्यात अटक झालेला आझम हा 7वा आरोपी. काँग्रेसची हातापाया बेड्या घालून पुणे ते मुंबई पदयात्रा. अमेरिकेतून बेड्या घालून भारतीयांना पाठवल्याचा निषेध. नवी मुंबईत मुक्काम करून आज विधान भवनाकडे पदयात्रा निघणार. रविकांत तुपकरांच्या शेकडो समर्थकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. गनिमी काव्यानं भूमिगत होऊन रविकांत तुपकर मुंबईत दाखल. कर्जमाफीसाठी मुंबईत आंदोलन होणारच, रविकांत तुपकरांचा इशारा. कोविड काळातील रुग्णांच्या बेडसह बाईक अँब्युलन्स ठाण्याच्या पार्किंग प्लाझामध्ये धूळ खात पडून शेतकरी कामगार पक्षाकडून ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर. पक्षानं केली चौकशीची मागणी. लातूर नांदेड महामार्गावर स्थानिकांचा रास्ता रोको. नांदगाव पाटी परिसरातील भुयारी मार्ग खुला करा, स्थानिकांची मागणी. नवी मुंबईत हायकल कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. भूमिपुत्र शेतकऱ्यांना कंपनीत रोजगार द्यावा, उपोषणाद्वारे शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्यात जिल्हा परिषदेसमोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचं धरणे आंदोलन. जुन्या पेन्शनच्या मागणीसह संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. बोधगयेतील महाबोधी महावीरासह आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन. परभणी, बोधगया, दिल्ली पायी लाँग मार्च काढण्याचा दिला इशारा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं आंदोलन. सोलापुरात आरपीआय आठवले गटाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. बिहारच्या बुद्धगयाच्या महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन. अहिल्यानगरच्या देहरे गावात ग्रामपंचायत जागेवर मुस्लिम समाजाकडून करण्यात आलेलं पक्क अतिक्रमण काढलं. ग्रामपंचायत जागेवर अनधिकृतपणे घर बांधण्यात आली होती. हिंदू समाजाच्या आंदोलनानंतर प्रशासनाची कारवाई. 9 मार्चला अंधेरी पूर्वेत झालेल्या गॅस गळती प्रकरणी संबंधित जेसीबी चालकावर गुन्हा दाखल. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत माहिती. अंधेरी पूर्वेच्या शेरे पंजाब कॉलनीत महानगर गॅस पाईपलाईनचं नुकसान होऊन झाली होती गॅस गळती. मुंबई गोवा महामार्गातल्या कामातला हलगर्जीपणा पुन्हा समोर. चिपळूण शहरात उड्डाणपुलाचं काम करताना रस्त्यावर लटकणारी जाळी महामार्गावर जाणाऱ्या ट्रकला अडकली. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात मद्यपान आणि धूम्रपानाचं प्रमाण वाढलं. याबाबतचे काही व्हिडिओ काढून एका मुलीने हा प्रकार उघडकीस आणला. व्यवस्थापकाकडून चिंता व्यक्त. ठाणे ग्रामीण पोलिसांचा एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षेसाठी उपक्रम. ठाणे ग्रामीण अधीक्षक परिक्षेत्रात 4500 सीसीटीव्ही प्रस्तावित, तर ठाणे ग्रामीण हद्दीत 1121 सीसीटीव्ही कॅमेरे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा. माणगाव सत्र न्यायालयाने 2012च्या घटनेप्रकरणी सुनावली शिक्षा. लहू इवलेकर असं आरोपीचं नाव. 10,000 रुपयांचा दंडही ठोठावला. गडचिरोलीत अल्पवयीन विद्यार्थिनीला रस्त्यात गाठून अत्याचार करण्याचा प्रयत्न. 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. रत्नागिरीत हत्या. मृतदेह पोत्यात भरून रायगडमध्ये टाकला. एक डायरी आणि एका नंबरच्या आधारावर म्हसळा पोलिसांनी 12 तासात लावला हत्येचा तपास. 3घांना अटक. धुळ्यामध्ये अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनं रोखली. 6,33,325 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2घांना घेतलं ताब्यात.
जळगावच्या भडगावात थरारक चोरी, ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत फोडून 6 किलो चांदी आणि रोकड लंपास. 2 दिवसांपासून दुकान बंद असल्यामुळे चोरट्यांनी साधली संधी. रत्नागिरीच्या लवेलमध्ये मुंबई गोवा महामार्गावर 2 कारची एकमेकांना धडक. एक कार रस्त्यावर उलटली तर दुसरी कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्यावर आपटली. दोन्ही गाड्यांचं प्रचंड नुकसान. नंदुरबारच्या शहादा बस स्थानकामध्ये एसटी बसनं एका विद्यार्थ्याला चिरडलं. बसची वाट बघत असलेल्या 8 वर्षीय विद्यार्थ्याला बसची मागून धडक. शहादा बस स्थानक परिसरात पालकांचा आक्रोश. वाशिमच्या रिसोडमधील मोठे गाव इथं विहिरीचा भाग खचला. 2 मजुरांचा दबून मृत्यू. विहिरीच्या खोदकामादरम्यान ब्लास्टिंगसाठी विहिरीत मशीनद्वारे छिद्र घेण्याचं काम सुरू असताना हा प्रकार घडला. साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील पळशीमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग. शेती पाईप, शेती कामाचे अवजार, गहू, हरभरा आणि पालेभाज्यांचं मोठं नुकसान. नाशिकमध्ये आज रंगपंचमी साजरी करण्यात येणार. पेशवेकालीन परंपरा असलेल्या रहाडमध्ये रंग खेळला जाणार. जुन्या नाशिकच्या शिवाजी चौकातील रंगपंचमीला पोलिसांची परवानगी. संमिश्र लोकवस्तीच्या या भागातील पेशवेकालीन रहाड 60 वर्षांनंतर खुलं. मात्र नागपूर हिंसाचारानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी रंगपंचमी साजरी न करण्याचे दिले आदेश. कोकणातील शिमगोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेल्या पालखी सोहळ्यांना सुरुवात. राजापुरातील केळवली गावात नवसादेवी मंदिरात शिमगोत्सव सोहळा. मुंबईतून गावी आलेल्या चाकरमान्यांनी पालखीला नाचवत केला शिमगोत्सव साजरा. हापूस आंब्यातील फसवणूक टळणार. देवगड हापूसवर येणार बारकोड. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे शेतकऱ्यांना टीपी सील UID वितरित केले जाणार. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी दाखल. तुरीला 6 ते 7,300 रुपये प्रति क्विंटल भाव. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. सोलापूरच्या अकलूज गावात अकलाई देवीला द्राक्षांची आरास. महापूजेसाठी भाविकांची प्रचंड गर्दी. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण झालेले 47 विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांना विद्यार्थ्यांनी केलं मार्गदर्शन. मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करणार. दिल्लीतील बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची आयोगाची माहिती. तेलंगणा विधानसभेत 42% आरक्षणाचं विधेयक मंजूर. OBC, SC आणि STंसाठी शिक्षण आणि रोजगारात आरक्षणाचा टक्का वाढणार. विधेयकासाठी केंद्राकडून मागितलं समर्थन. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कुटुंबियांसह राष्ट्रपती भवनात. अमृत उद्यानाला दिली भेट. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंशीही संवाद साधला. मणिपूरमधील पीडितांच्या कायदेशीर आणि वैद्यकीय मदतीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश करणार मणिपूरचा दौरा. सर्वोच्च न्यायालयाचे 6 न्यायाधीश 22 आणि 23 मार्चला मणिपूरला जाणार. अयोध्येतील राम मंदिरात राम दरबाराचं सिंहासन तयार. मकराणीतील पांढऱ्या दगडापासून बनवलं गर्भगृह. गर्भगृहात भव्य कोरीव काम. समोर मंडप. मंडपाच्या खांबांवर देखील कोरीव काम. गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडिया करणार विमान सेवेचा विस्तार. 15 एप्रिलपासून मोपा विमानतळावरून बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, इंदूर, पटना या 5 प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा दिली जाणार. अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस याच्याशी संबंधित NGOच्या बंगळुरूतील कार्यालयावर ईडीचे छापे. यामध्ये जॉर्ज सोरोस फाउंडेशन, ओपन सोरोस फाउंडेशन आणि ॲमेन्स्टी संस्थेचा समावेश. कर्मचाऱ्यांच्या घरांचीही झडती. मध्य प्रदेशाच्या शिवपुरातील माता टिला धरणात भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली. 3 महिलांसह 7 जण बेपत्ता. 8 जणांना वाचवण्यात यश.
अहमदाबादच्या पारडी भागात एका बंद फ्लॅटमधून 80 कोटी रुपयांचे 95.5 किलो सोने आणि 60 लाख रुपये रोकड जप्त. DRI आणि गुजरात एसपींची कारवाई. जप्त केलेलं सोनं आयात स्वरूपाचं. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा. युक्रेन रशियातील युद्धविरामाबाबत दोघांमध्ये चर्चा. हा संघर्ष कायमस्वरूपी शांततेनं संपला पाहिजे. दोन्ही नेत्यांनी सहमतीही दर्शवली. रशिया युक्रेन युद्धात अण्वस्त्राचा वापर होणार होता, यासाठी मोदींनी त्यांना परावृत्त केल्याचा पोलंडच्या परराष्ट्र विभागाचे उपमंत्री व्लादिस्लॉ तिओफिल यांचा दावा. दोन 2024 आणि 25 या वर्षात अमिताभ बच्चन सर्वाधिक कर भरणारे भारतीय सेलिब्रिटी. 120 कोटी रुपयांचा कर भरला. कर भरण्याच्या बाबतीत शाहरुख खानला टाकलं मागे. यावर्षी अमिताभ बच्चन यांची एकूण कमाई 350 कोटी रुपये. आयर्न ग्रुप ऑफ कंपनीकडून नाना पाटेकर यांच्या संस्थेला 20 कोटी आणि सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराई संस्थेला 5 कोटी रुपयांचा निधी. खासदार रक्षा खडसे यांच्याकडून निधी सुपूर्द. नाना पाटेकर, सयाजी शिंदे यांनी आर्यन ग्रुप ऑफ कंपनीचे मानले आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.